देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं। देवा भैरवा, मी करते ते चूक बरोबर काहीच कळत नाहीये रे। असं आता का होतंय तेही कळत नाहीये। काय करू? कुणाच्या नजरेला पडले तर इथनं बाहेर पडायचं उघडून बसल। नाही, सावे सावे मदर माऊलीचा विचार कर। तुला इथनं बाहेर पडायलाच पाहिजे। अगं सावित्री ताई, कुठे चाललीस आता तू? आत्ताच जायचं नाही आपण घरी। म्हणजे आता अर्जुन दादा तिकडे डोंगरावर जाऊन झेंडा रोवेल ना, मग त्या झेंड्याचं दर्शन घ्यायचं आणि मग आपण घरी जायचं। आता इकडे गोंधळ वगैरे असणार आहे। तू कुठे चाललीस? हो, मला गेलं पाहिजे आता। अगं पण कुठं? एक मिनिट। हॅलो 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 सावे। हा बोल। सावे, दागिने सापडले। आपण श्रीमंत झालो सावे। तू लवकर ये, तू लवकर ये। हो, आलेच। हा अगं कुणाचा फोन होता? अगं काही नाही, ते जरा महत्वाचं काम आहे, मला गेलं पाहिजे। अगं महत्वाचं म्हणजे कुठं? दागिने आणायला चाललीस की काय? अर्जुन दादाने तुला सांगितलं का काय कुठे ठेवले दागिने ते? एक मिनिट, म्हणजे तू खरंच दागिने आणायला चालली? हो, म्हणजे दादांनी खरंच तुला सांगितलंय दागिने कुठे आहेत ते? म्हणजे तू आहेस दादाचा विश्वासू माणूस? सावित्री ताई, सावित्री ताई, तू तू इकडेच थांब, मी आले। हा कृष्णाई, कृष्णाई, आधी इकडे इकडे। अगं काय तुझं? मी सांगते। अगं हो, अशी काय? कृष्णाई, हा, मला नाही वाटत आता आपल्याला काही करायची गरज आहे। गेस कर, अर्जुन दादाचा विश्वासू माणूस कोण आहे ज्याला अर्जुन दादांनी सांगितलंय की दागिने कुठे? गेस कर। तू आहेस की काय? अगं नाही ग, मी कुठे? ते बघ तुझ्या समोर उभा आहे तो माणूस। सावित्री? हो, सावित्री, ती व्यक्ती तू आहेस? हो, हो। अगं, आम्ही तुझ्या आईशी या विषयावर बोललो होतो। म्हणजे आमचं असं ठरलं होतं की आधी तुम्हाला थोडा वेळ देऊ, मग तुझ्याशी आणि अर्जुनशी बोलू। पण आता आम्हाला नाही वाटत अजून वेळ घ्यायला हवा। श्यामलताई,
अजून किती वेळ थांबायचं इथं? अर्जुन दादा येईपर्यंत. हो का? माफ करा, मी अशी एकदम भस्कन बोलले का मध्ये? तुमचं काही महत्वाचं बोलणं चाललं होतं का? हो श्यामलताई, आपलं काय ठरलं होतं की आपण थोडा वेळ घेऊ, मुलांच्या मनात काय आहे ते जाणून घेऊ आणि मग विषय काढू. अहो पण मुलांच्या मनात नेमकं काय आहे ना ते कळलंय. कोणाचा कोणावर किती विश्वास आहे, कोण कोणाला किती महत्व देत आहे, हे सगळं कळलंय बघा. म्हणजे आमच्या अर्जुननं जी गोष्ट आमच्यापैकी कोणाला सांगितली नाही, सावित्रीला सांगितलीये. त्याचा सावित्रीवर आमच्यापेक्षा जास्त विश्वास आहे. आता तुम्हीच आम्हाला सांगा, आम्ही ह्या मुलीला आमची सून का करून घेऊ नये? काय सावित्री, आता ना तू नाही म्हणू नकोस. आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की तुझं आणि अर्जुनचं लग्न व्हावं. आम्हाला तुला कवठेकरांची सून झालेलं बघायचंय. आणि हे ना आम्ही तुझ्या आईशी बोललोय बरं का. तुझ्याशी आणि अर्जुनशी बोलायचं राहिलं होतं. तू फक्त हो म्हण, अर्जुनला आम्ही तयार करतो. आणि आता आम्हाला नाही वाटत त्याला वेगळं तयार करावं लागेल म्हणून. आईसाहेब, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आपण बोलूयात ना ह्याच्यावर नंतर. नाही, ते अर्जुन सरांनी मला आता काम दिलंय महत्वाचं, ते संपून म्हणजे मला ते काम केलं पाहिजे. आता आपण बोलूयात नंतर. हा, मी येते. अगदी लाजाळूचं रूप आहे बघा माझी सावित्री. होणार होणार, ती तुमचीच सून होणार. अरे बाबा, काय गोळ घातलायस तू? गोळ निस्तारलाय म्हण. म्हणजे फोनवर कोणाबरोबर बोलत होता? काही समजेल असं सांगशील का? अर्जुन निघालाय, तुम्ही तयार राहा. हे काय गेम होणार. मी म्हणलं गेम होणार आहे. लय सहन केला त्याला मामा. तुझं सगळं प्लॅनिंग घाल चुलीत. आता 5 माणसांना सुपारी दिली, त्याला पुलाजवळ गाठतील, तिथंच हाणतील आणि डोंगरावर नेऊन फेकून देतील. मामा तू टेन्शन घेऊ नको. लोकांना वाटेल ऍक्सिडेंट आहे. अरे काय अक्कल गहाण टाकली की काय तू? अरे जर मर्डरच करायचं होतं अर्जुन तर मला सुपारी देणं शक्य नव्हतं का काय? मग हा सगळा घाट कशाला घातला असता मी? अरे बाबा, त्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या केल्याशिवाय तो मरूनही काय उपयोग आहे? या सगळ्या प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल. तुझ्या हाताला काहीच लागणार नाही, लक्षात येत आहे का? फोन कर, फोन कर आणि त्या माणसाला सांग सुपारी कॅन्सल म्हणून फोन कर. हे बघ, ढिगभर वकील माझ्या ओळखीच आहेत. काय असेल ना ते मी निस्तरून घे. जास्त शानपणे कर. फोन कर, फोन कर, कर फोन, फोन कर. आठवडाभर कुठं होता रे तू? आत्ता माझ्यावर बोंब घालतोयस. गेला ते गेला, सांगून पण गेला नाही. सगळं नंतर सांगतो रे बाबा, तू फोन कर लवकर, सुपारी कॅन्सल कर. पण ना मामा, तुझं ऐकायचं म्हणजे सगळं प्लॅनिंग फिसकाटणार आहे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. नाही लागत पण. खोटं बोलू नको, फोन लाव. आणि इकडं
पण येतो. त्या कानडीत सांगत होतो का मग मी? अरे मामा, त्या पुलाजवळ रेंज नसती. आता ते माणसं आपल्या रेंजच्या बाहेर आहेत. त्यामुळे जे होईल ते होईल. जे होईल ते चांगलंच होईल. चमके कामगिरी तर पत्ते झाल्या. खरं सांगू काय चमके, मला तर तसं वाटलंय पाय पण गुंडाळून बॅग मध्ये ठेवू काय. मामा मेजर लागले रे तुला. हा पण ठीक आहे, हाय माझ्याकडे त्याच्यावरचं औषध. जरा बॅग दे. अजिबात नाही हा मामा, देवाचे दागिने आहेत ते. देवाचे दागिने चोरी करायला काय वाटत नाही. आणि मी दारू पिलो तर काय होते ग. मामा नाही म्हणजे नाही. चमके प्लॅन जरा चेंज करूया काय. काय? तू सावीला फोन करून सांग, आता आम्ही काय तिकडे परत देवळात येत नाही. इथनं सरळ गाडीत दागिने टाकूया आणि इथनं चटकूया. काय लाखात एक बोललास मामा. लागत एक नाही चमके, करोडोत एक. लाव फोन, लाव तिला. मल्हारपुराची तुम्ही पुण्याचं सांगितलं होतं मला, पण आता पापाचं काय करायचं, काय करू. काय झालं? उचलला नाही. लाव परत लाव. रिया तुझं व्रत खेळायला आलं बघ. हो की ग कृष्ण, मला आता इतका आनंद झालाय ना की काय सांगू. भैरवाचीच कृपा, त्यानं आपल्या मनातलं ओळखलं. देवा, तुझे आशीर्वाद असेच माझ्या मुलांच्या पाठीशी असू दे. काय बोर मारतय मला इकडं. जीवाला काहीतरी टाइमपास नको का. चपटी मरू सोनं दे, चल पटकन. नाहीये माझ्याकडे. नाही अरे अख्ख्या जगाला चुना लावत फिरतो. तुम्हाला वाटलं तुझ्याकडे चुन्याची फॅक्टरी असेल. सावीशी कशाला उज्जत घालत असते का. आली का चुगली आली. हे बघ, ती आपल्या तिजोरीची चावी आहे. तिला डिवचू नको, कळलं ना. तुझं तू बघ आणि पुन्हा दे, चल पटकन. गोंधळ मांडीला रे देवा, गोंधळाला यावं. गोंधळ मांडीला रे देवा, गोंधळाला यावे.
चमके अगं काही सूत्रेनं झालंय बघ. मी काय उत्तर देऊ तुला? नाही नाही सावित, तुला केलं पाहिजे ते दोघं तुझ्यासाठी लेवल करायची. सावे गुंतू नकोस, लेवल करायची. हॅलो सावे, ऐक ऐक ऐक, प्लॅन मध्ये चेंज आहे. आम्ही देवळात येणार नाहीत, तूच आपल्या नेहमीच्या ठिकाणी आम्हाला भेट आणि तिथून जाऊ आपण. हॅलो, ऐकतेस का मी काय बोलते ते? सावे, चमके अगं अगं त्या तिरसटचा जीव धोक्यात आहे ग. मला गेलं पाहिजे. कुणाचा जीव धोक्यात आहे? अर्जुनचा. सावित्री मॅडम, ए बल्लू, आता इथं रुसून बसण्यात काही अर्थ नाही. मामा लय कायलाय बाबा तुझ्या. गुपचूप काटा निघत असेल तर, आणि तसाही बाण सुटलाय. जायपर्यंत काम तमाम झालं तर. तू आता डोकं चालवू नकोस. एवढं चालवलं ना तेवढं बास झालं. अरे त्या माणसांना गाठवू, त्यांना थांबवू. चाल. ठीक आहे, जाऊ थांबवायला. आणि तिथे गेल्यावर अर्जुनने आपल्या दोघांना बघितलं तर एका सेकंदात त्याला कळेल ह्याच्या पाठीमागं आपण आहे. त्यामुळे जे व्हायचंय ना ते होऊ दे आता. अरे पण तुला हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? रिया, अगं कसला विचार करतेय? दादाला आजच उपास करायची काय गरज होती ग? खाऊन पिऊन पाठवलं असतं ना त्याला डोंगरावर. आधीच तो उपाशी असला की चिडचिड करतो, माहितीये ना आपल्याला. आता काही खाल्लेलं पण नाहीये आणि ते शक्ती कशी येणार ग त्याला? अगं पद्धत असते तशी, देवाचं काम आहे ते. तू काळजी करू नको, भैरव देव शक्ती देईल बघ त्याला. देईल ना? दे. भैरव त्या वारसाची वाट पाहतोय. त्याच्या हातून लागू दे ध्वज, मग होईल सगळं नीट. अर्जुनराव, आता भैरव देवाचा हा झेंडा घेऊन तुम्हाला जे आहे डोंगरावरती जावं लागतं. एकदा वेशीतून बाहेर पडलात की परत मागे वळून बघायचं नाही.